भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे असं विधान अजित पवार यांनी केलं। दरम्यान भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवरती आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रात मिळालेल्या भरघोस यशानंतर आता अजित पवारांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभा निवडणूक ते जे आहेत ते लढवणार आहेत। दरम्यान दिल्लीत आपला विजय नक्कीच होईल असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा या निवडणुकीत आपण पुन्हा मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आम्हाला लोकशाही वाचवायची, आमचा आक्षेप EVM वर नाहीये। जर आम्ही जिंकलो असतो आणि असा प्रकार झाला असता तर आम्ही बोललो असतो। महायुतीची लोक राज्याच्या जनतेचा लिलाव करणार आहे अशा शब्दात नाना पटोलेंनी महायुतीवर निशाणा साधला। नाना पटोलेंनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर संशय व्यक्त केला आहे। मतं चोरण्याचं काम आयोगाचं नाही, त्यांनी पारदर्शकता पाळली नाही असं नाना पटोले म्हणाले। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि रोहित पवार यांची भेट झाली। महात्मा फुले वाड्यातील एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली। यावेळी त्यांनी एकमेकांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर हेमंत रासने यांना देखील पुढे बोलून रोहित पवारांनी शुभेच्छा दिल्या। आमचे नेते कुणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत निर्णय घेतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली। तर भाजप नेहमी नवं नेतृत्व शोधत असतं, त्यांना जबाबदारी देतं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। धनंजय मुंडेंनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी मंत्रिपदाबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। बंडखोरी केलेल्या आमदारांसह माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही अशी कठोर भूमिका नवी मुंबईत भाजपच्या वतीने घेण्यात आली आहे। संदीप नाईक यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नसल्याचं नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केलं। साक्री विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार मंजुळा गावित यांचा पिंपळनेर शहरात नागरी सत्कार करण्यात आला। साक्री तालुक्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यासह पिंपळनेर इथल्या सहकारी सूतगिरणी तसंच MIDCचा प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन यावेळी गावित यांनी दिलं। महायुतीच्या बैठकीआधी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांची बैठक झाली। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महायुतीच्या बैठकीच्या पूर्वी भाजप नेत्यांची बैठक घेणार आहेत। भाजप महत्त्वाच्या नेत्यांची सायंकाळी 7 वाजता बैठक होणार असून महाराष्ट्रातील अनेक नेते बैठकीत सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री निवडीचे सर्व अधिकार नरेंद्र मोदींसह अमित शहांनाच अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। तर अमित शहा जो निर्णय घेतील त्याला राष्ट्रवादीची सहमती असेल अशी माहिती सूत्रांनी दिली। महायुतीच्या मंत्रिमंडळात 50 पेक्षा कमी वय असणाऱ्यांची संख्या यंदा सर्वात जास्त असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या मंत्रिमंडळात सर्वात जास्त तरुण आमदारांना संधी मिळणार आहे। ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचे पत्ते कट करून तरुण नेत्यांना संधी देण्यात येणार आहे। दिल्लीत अमित शहा आणि विनोद तावडेंची भेट झाली। यावेळी तावडे आणि अमित शहांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदासंदर्भात सविस्तर चर्चा केली। राज्यात मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होतील याबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। येत्या 2 डिसेंबरला राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। तर भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पदं फडणवीसांकडेच असतील असंही सूत्रांनी सांगितलं। आमदार संजय शिरसाटांनी सूचक वक्तव्य केलं। एकनाथ शिंदेंचा स्वभाव आता ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील असं वाटत नाही, ते शांत बसणाऱ्यांमधील नाहीत। पुढच्या आठवड्यात त्यांचे दौरे सुरू होतील अशी माहिती संजय शिरसाटांनी दिली। मुख्यमंत्रीपदासाठी आमची पहिली पसंती देवेंद्र फडणवीसांनाच आहे असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। तर एकनाथ शिंदे नाराज असण्याचं काही कारण वाटत नाही, पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू अशी भूमिकाही त्यांनी घेतली। भाजप देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करतील असा विश्वास नवनीत राणांनी व्यक्त केला। तर फडणवीसांनी 2.5 वर्षांपूर्वी त्याग केला होता असंही त्या म्हणाल्या। अजित पवारच मुख्यमंत्री व्हावेत अशी आम्हा सर्वांचीच पहिल्यापासून इच्छा आहे असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलं। तर महायुती म्हणून जो निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य असेल असंही चाकणकर म्हणाल्या। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसह भाजपला टोला लगावलाय। महाराष्ट्राचं भवितव्य आता दिल्ली ठरवणार आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय। तर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरूनही संजय राऊतांनी महायुतीला टोला लगावला। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला। एकनाथ शिंदेंनी राज्याचे सर्व अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहांना दिलेत, यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असं म्हणत खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांनी घणाघात केला। 132 आमदार आल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे येत्या 2 ते 4 दिवसात शपथविधी होईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली। तर फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांवर कधी गदा आणली नाही असे ते यावेळी म्हणाले।
फडणवीसांच्या भेटीला आजही सागर बंगल्यावर नेत्यांची रीग लागली। रवी राणा, नवनीत राणा, धनंजय मुंडे, भरत गोगावले, जयकुमार रावल हे नेते फडणवीसांच्या भेटीला आलेत। अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारचा नेमका कोणता पॅटर्न असणार आहे हे स्पष्ट केलं। त्यानंतर नवीन मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल असं अजित पवार यांनी सांगितलं। नरहरी झिरवाळ दिल्लीत दाखल झाले। झिरवाळ यांच्यासह हिरामण खोसकर आणि अन्य काही आदिवासी आमदार दिल्लीत आलेत। आदिवासी विकास मंत्रिपद मिळवण्यासाठी झिरवाळ प्रयत्नशील असल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी भाऊक पोस्ट केलेली आहे। त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी याकरता भाजपचे कार्यकर्ते देखील पुढे सरसावलेत। येवल्यात अमरधाम इथल्या महामृत्युंजय मंदिरात महादेवाची पूजा करून महाआरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ईव्हीएममध्ये अडकते का असा खोचक सवाल रोहित पवार यांनी केला। दरम्यान अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी स्वतः पुष्पगुच्छ घेऊन त्यांना भेटीला जाईल आणि पुतण्या म्हणून आशीर्वाद देईन असंही रोहित पवार म्हणाले। छगन भुजबळांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे। माझी पण मतं कमी झालीत। काही गडबड असती तर मला 1 लाख मतं जास्त पडायला हवी होती। मात्र कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं म्हणून ईव्हीएम मशीनवर खापर फोडलं जातंय असा टोलाही त्यांनी लगावला। छगन भुजबळांनी आज बाबा आढाव यांची भेट घेतली। ईव्हीएमच्या विरोधात पुण्यातील फुले वाड्यात बाबा आढाव आजपासून आत्मक्लेश आंदोलन करतात। याआधी भुजबळांनी त्यांची भेट घेतली। माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये। आम्हाला पाडण्याची राणा दाम्पत्याची अवकात नाही असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला। पालघरमधील शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी या मागणी जी ती जोर धरू लागली आहे। गावितांना दांडगा अनुभव असल्यानं त्यांना मंत्रिमंडळात संधी देऊन पालघरच्या विकासाला चालना द्यावी अशी मागणी गावित समर्थकांनी केली आहे। प्रियंका गांधींनी संविधान हातात घेत संसदेत खासदारकीची शपथ घेतली। वायनाडमधून प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या। प्रियंका गांधींनी लोकसभेत खासदार पदाची शपथ घेतल्यानं त्याचा महाराष्ट्रात मोठा परिणाम होईल। प्रियंका गांधी एक वादळ आहेत असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं। प्रियंका गांधींनी लोकसभेत शपथ घेतली आणि हे महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे। प्रियंका गांधींमुळे लोकसभेत काँग्रेसची ताकद वाढेल असा विश्वास खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केला। नांदेड पोटनिवडणुकीत विजयी झालेले रवींद्र चव्हाणांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली। रवींद्र चव्हाणांनी मराठीतून शपथ घेतली। महंत सुनील महाराज यांनी फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी वाशिमच्या पोहरादेवीमधील माता जगदंबा देवी आणि संत बबनलाल महाराज मंदिर परिसरात महापूजा केली। सपत्नीक होम हवन करत त्यांनी महाआरती केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीने फोन केला। या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। मतांच्या विभागणीमुळे माझा पराजय झाल्याची स्पष्टोक्ती शहाजी बापू पाटील यांनी बोलून दाखवली। माझ्या नशिबात असेल तर मला विधान परिषद मिळेल असंही शहाजी बापू म्हणाले। भाजपचे आमदार नितेश राणे नाशिक दौऱ्यावरती येतात। यावेळी पाथर्डी फाटा परिसरात नितेश राणेंचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी जेसीबीतून नितेश राणेंवर पुष्पवर्षाव करण्यात आला। कल्याणमध्ये शिवसेनेच्या राजेश मोरेंचा पत्रीपूल इथे लावण्यात आलेला बॅनर आता चर्चेचा विषय ठरतो। या बॅनरवर आशीर्वाद प्रभू श्रीरामाचा विजय झाला धनुष्यबाणाचा असा आशय असून प्रभू श्रीराम एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देत आहेत असं दाखवण्यात आलं। हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघातून आमदार संतोष बांगर हे दुसऱ्यांदा निवडून आलेत। आमदार बांगर यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी औंढा नागनाथ इथल्या त्यांचा समर्थक लल्लादेव या तरुणाने मंदिरात महापूजा करून दुग्धाभिषेक केला। जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील 141 उमेदवारांना निवडणुकीचा अंतिम हिशेब द्यावा लागणार आहे। 26 दिवसात हिशेब देणं उमेदवारांना बंधनकारक आहे। दिल्लीत ईडीच्या टीमवर हल्ला करण्यात आला। सायबर क्राईमच्या एका प्रकरणात ईडीचं पथक बीजवासन भागात तपासासाठी गेलं असता आरोपी अशोक शर्मांच्या कुटुंबाने हल्ला केल्याची माहिती मिळते। शिवसेनेचे नेते रामदास कदम सहकुटुंबीय साई दरबारी लीन झाले। यावेळी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्ज वाटपाप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले। त्यामुळे आता व्याजासह वसुली करायची झाल्यास 1000 कोटी रुपयांपर्यंत वसुली करावी लागणार आहे।
पुण्यात हेल्मेट सक्ती नाही आहे अशी ग्वाही कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांनी दिली. मुंबईहून महामार्गासाठी जो आदेश निघाला आहे तो शहराशी संबंधित नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये असं हेमंत रासने यांनी म्हटलं. नागपुरात उद्यापासून दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती करण्यात आली. हेल्मेट न घातल्यास पोलीस कारवाई करणार आहेत. दरम्यान दोघांच्या हेल्मेट सक्तीला नागपुरातील राजकीय पक्षांनी मात्र विरोध दर्शवला. मुंबईतील बेस्टच्या कर्मचाऱ्यांना अखेर दिवाळी बोनस उशिराने देण्यात आला. दिवाळीनंतर 29,000 रुपये बोनस वितरित करण्यात आला. आचारसंहिता संपल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आणि संघटनेच्या पाठपुराव्याला यश आलं. तुळजाभवानी मंदिरातील 56 कोटींच्या विकास कामांचा प्रारंभ झाला आहे. मंदिरातील छोटी मंदिरं, देवीचं मंदिर आणि गोंधळी कट्ट्याचं काम केलं जाणार आहे आणि देवीचं दर्शन बंद न करता कामं जी ती सुरू राहतील. 1.5 वर्षात काम पूर्ण होईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मुंबई सहकार बँकेने आपल्या सभासदांसाठी मोबाईल बँकिंग ॲप सेवेचा शुभारंभ केला. या ॲपमुळे कुठेही न जाता एका क्लिकवर सगळी देवाणघेवाण करता येणार आहे. दरम्यान यंदाही बँकेची वाटचाल अशीच सुरू राहील असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड आणि आधार कार्ड ताब्यात ठेवून पैसे देऊन मतदान बाद केलं जात असल्याप्रकरणी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पूर्व मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. पुण्यात तुर्तास तात्काळ पद्धतीनं कोणतीही हेल्मेट सक्ती लागू करण्यात आलेली नाही अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्तांनी न्यूज 18 लोकमतला दिली. तर नियमित कारवाई सुरू राहील असंही ते यावेळी म्हणाले. नाशिक शहरात 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचं दुरुस्तीचं काम असल्यानं पाणीपुरवठा बंद राहील. आंबेडकरी कार्यकर्ते गजानन रामटेक यांना संभाजी भिडेंच्या समर्थकांनी मारहाण केली. त्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी अमरावतीत मोर्चा काढला. तिवसा पोलीस स्टेशन बाहेर घोषणाबाजी करत भिडे समर्थकांना अटक करण्याची मागणी आंबेडकरी समाजाने केली. तामसाळा गावातील पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी वाशिममधील संतप्त महिलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. वारंवार पाठपुरावा करूनही पाणी न दिल्यानं महिला संतप्त झाल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाणी समस्या निकाली काढण्याचं आश्वासन दिलं. हिंगोलीच्या औंढा नागनाथ नगरपंचायत कार्यालयामध्ये मुख्याधिकाऱ्यांविरोधात नगरसेवकांनी आंदोलन केलं. मुख्याधिकारी कार्यालयात नियमित हजर राहत नसल्यानं त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात थंडीची चाहूल लागता शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला सुरुवात केली. हरभऱ्यासाठी पोषक वातावरण असून परतीच्या पावसाने धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाल्यानं यंदा हरभऱ्याचा पेरा वाढेल असा अंदाज आहे. हरभऱ्याच्या पिकावर जळगावात सध्या मर रोगाचा प्रादुर्भाव आहे. जमिनीतील बुरशीमुळे पिकाच्या मुळावरच मर रोगाचा परिणाम होतो आणि त्यामुळे कृषी तज्ज्ञांनी फवारणीचा सल्ला दिला. रत्नागिरीच्या सहकारनगरमधील पाण्याच्या टाकीला 3 दिवसांपासून गळती लागली. हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असून अनेक कुटुंबांवर पाणी संकट ओढवलंय. तक्रार करूनही नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. जळगावातील 1,12,000 वाहन चालकांची तब्बल 10 कोटी रुपयांची थकबाकी आणि ही थकबाकी वसूल करण्यासाठी पोलीस दररोज नाकाबंदी करणार आहेत. दंडाची रक्कम ऑनलाईन किंवा रोख भरावी लागणार आहे. जळगावची केळी जगप्रसिद्ध असल्यानं या केळीला आखाती देशासह युरोपातही मागणी आहे. जवळपास करोडो रुपयांची फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उलाढाल होते. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.